अॅनिमल चॅनल्स बघत असणार तर त्याच्यामध्ये बघा ते सांगतात की थाउजंड्स ऑफ किलोमीटर ते काय दरवर्षी फिरतात पाण्याच्या शोधात, गवताच्या शोधात, शिकारीच्या शोधात. वाघ सिंह पण शेकडो हजारो किलोमीटर फिरतात, हत्ती पण शेकडो हजारो किलोमीटर, विथ झेब्रा आहे ते सगळे. त्याच्यामध्ये येतं त्यांचं वाक्य नाही का, उन्हाळ्याच्या टाइम मध्ये त्यांना इथून इतका प्रवास करावा लागतो कारण की पाणी कुठे भेटतं इथून 250 किलोमीटर 300 किलोमीटर जातात आपलं. म्हणजे अख्खी लाईफ आज पण त्यांची भटकण्यातच जाते. तुम्हाला वाटतं सेटल्ड आहेत एका ठिकाणी सगळे वाघ सिंह हत्ती आफ्रिकेमधले, एका ठिकाणी आपल्यासारखं घर बांधून आहेत, शिफ्ट आहेत, एका ठिकाणीच आहे. ऑलवेज मूव्ह होत राहतात पक्षी, ऑलवेज मूव्ह होत राहतात. आपल्याकडे येत नाहीत का? त्याच्यावर तुझा क्वेश्चन येतं आलेलेत ना तुम्हाला, कोणत्या वेळेस कोणता पक्षी कुठे येतो. पूर्ण ह्यांची शिफ्टिंग चालू, मायग्रेशन चालू असतं. पेंग्विन्स हजारो किलोमीटर पोहून जातात, ते अर्ध्याच्या वर पेंग्विन्स मरतात त्याच्यामध्ये त्या प्रवासामध्ये, पण त्यांना ते गेल्याशिवाय इव्हॉल्व पण होणार नाहीत, ते जगणार पण नाहीत पुढे. त्याच्यासाठी ते लॉटरी प्रमाणे असतं, प्रवासातच अर्धे निघून जातात. काही तर जन्मल्यास, काही फक्त जन्मल्यानंतर समुद्रामध्ये जायचंय ना तर 10 ते 20% तिथं संपून जातात, पडलेले असतात त्यांच्या डेड बॉडीज तिथं. असे कुठे पडतात, खडक दगड असतात नाही, खडक मोठे मोठे आणि अनुकुचीदार खडक असतात, ते असे असे चालतात, पडला फुटला, म्हणजे समुद्रामध्ये पोहोचायचे आताच संपून जातात. मग समुद्रामध्ये गेल्यानंतर त्यांचे शिकार करणारे कितीतरी आहेत, त्यांना क्रॉस करायचे, त्यांना क्रॉस करून मग त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत तिथे जेवण भेटते, तिथं जायचंय. एवढा प्रवास सगळे प्रवास करतायत. तर ही सुरुवात झाली, लाईफ डायव्हर्स व्हायला सुरुवात झाली, याच्यामुळे डायव्हर्सिटी आली.